श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. ज्या मित्राने आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे, मग तुम्हाला परमेश्वराकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील. एकदा बद्रीनारायण क्षेत्री चारही निर्मल अंतकरणाचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले होते. तेव्हा त्याने नारदांना पाहिले. सनकादिकांनी नारदांना विचारले, ब्राह्मण, आपण उदास व चिंताग्रस्त का दिसत आहात? इतक्या घाईने आपण कोठे जात आहात? याचे कारण काय? नारद म्हणाले, पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम इत्यादी अनेक क्षेत्र मी संचार केला, परंतु मला कोठेही मनशांती प्राप्त झाली नाही. येथे आता सत्य, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेतच व्यस्त आहे. ते असत्य भाषण करणारे, आळशी, भाग्यहीन आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. बरीचशी देवालये दुष्टांनी नष्ट केली आहेत. यावेळी येथे कोणी योगी नाही, सत्पुरुष नाही किंवा संत नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकले आहेत. अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहत पृथ्वीवर संचार करत असता मी येथे भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोचलो. मुनिवर ऐका, मी तेथे एक मोठे आश्चर्य पाहिले. एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनाने बसली होती. त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष शांत पडलेले होते व ते जोरात सुस्कारे टाकत होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांच्या पुढे रडत होती. आपलं रक्षण व्हावे म्हणून ती सगळीकडे पाहत होती. तिच्या चारी बाजूला शेकडो स्त्रिया तिला पंखाने वारा घालत होत्या व तिचे सांत्वन करत होत्या. दुरूनच हे दृश्य पाहून मी तिच्याजवळ गेलो. मला पाहून ती तरुणी म्हणाली, हे साधू पुरुषा, कृपया क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. आपल्या दर्शनाने या संसारातील सर्व पापे नाहीशी होतात. आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल. नारद म्हणाले, हे देवी, तू कोण आहेस? हे दोन पुरुष कोण आहेत? तुझ्या भोवतालच्या या कमलनयना स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सांग. युवती म्हणाली, माझे नाव भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे दोन पुरुष पुत्र आहेत. या देवता म्हणजेच गंगा इत्यादी नद्या आहेत. या सर्व माझी सेवा करण्यासाठी आल्या आहेत. अशा प्रकारे देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असूनही माझ्या मनाला समाधान नाही. हे तपस्वी, आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका. खरे तर माझी कथा सर्वश्रुत आहे, तरी पण ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा. द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजरातमध्ये मला वृद्धापकाळाने घेरले. येथे घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनाने मला छिन्न विछिन्न केले. दीर्घकाळापर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रांसह अशी दुर्बल आणि निस्तेज झाले. परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले. परंतु हे झोपलेले दोघे पुत्र थकले भागलेले आहेत. हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झाले आहे. मी तर तरुण, पण माझे हे दोन पुत्र वृद्ध कसे? आम्ही तिघे एकत्र राहणारे आहोत, तरी असे विपरीत का? वास्तविक आई वृद्ध व पुत्र तरुण असायला पाहिजे. या स्थितीचे मला आश्चर्य वाटत असल्याने मी शोकमग्न आहे. आपण बुद्धिमान आहात म्हणून याचे कारण सांगा. नारद म्हणाले, देवी, लक्षपूर्वक ऐक. हे कलियुग
असल्याने आता सदाचार, योग साधन व तप ही सर्व लुप्त झाले आहेत। या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत तर दुष्ट सुखी आहेत। या स्थितीत बुद्धिमान पुरुषांचे धैर्य टिकून राहील तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा। ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागली आहे। तिला स्पर्श करणे राहोत, ती दृष्टी टाकण्यायोग्य देखील राहिलेली नाही। आता तुझ्या पुत्रांसह तुझे दर्शनही कोणास होत नाही। वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली आहेस। येथे भक्ती आनंदाने नृत्य करत आहे, परंतु तुझ्या या 2 पुत्रांचे येथे कोणी चाहते नाहीत, म्हणून यांचे वृद्धत्व नाहीसे होत नाही। बालिके, तू व्यर्थ खेद का करत आहेस? तू इतकी चिंतातूर का झाली आहेस? भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे चिंतन कर, तुझे दुःख नाहीसे होईल। त्यांना प्राणाहून अधिक प्रिय अशी तू भक्ती आहेस। एकदा तो हात जोडून त्यांना विचारले होतेस की मी काय करू? तेव्हा श्रीकृष्णाने माझ्या भक्तांचे पोषण कर अशी तुला आज्ञा केली होती। ते तू स्वीकारल्यानंतर श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्याने तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञान वैराग्याना पुत्र रूपात तुझ्या स्वाधीन केले। तू तुझ्या मूल रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचे पोषण करतेस, तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिली आहेस। तू मुक्ती, ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वी तलावर आलीस आणि सत्ययुग ते द्वापार युगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिलीस। मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली, म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने पुन्हा वैकुंठ लोकात गेली। तू स्मरण करताच मुक्ती येते आणि परत जाते, परंतु या ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळ ठेवले आहेस। कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झाले आहेत, परंतु तू चिंता करू नकोस, यांना नवजीवन प्राप्त करण्याचा उपाय मी शोधून काढतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात, म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद।